आता पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. कसं बघता त्या सगळ्या घटना? यामध्ये मी फक्त कॉन्स्टिट्यूशनल आणि लीगल बाजू आपल्याला स्पष्ट करेल. कारण यामध्ये असं दिसतं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडे सध्या 9 खासदार आहे आणि 7 खासदार काहीतरी पत्र देऊन वेगळा गट स्थापन करतायत असं एक टी व्हीच्या बातम्यावरून असं दिसतं आहे. तर यामध्ये हा जो आहे हे सगळं जे प्रकरण आहे हे अँटी डिफेक्शन लॉ आहे. म्हणजे 10वी अनुसूची आपल्या भारतीय संविधानामध्ये 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना अमेंडमेंट झाली होती आणि त्याप्रमाणे हे आता मर्जरचं प्रकरण दिसतं. पॅरा 4 प्रमाणे जर 2/3 संसदीय पक्षाचे सदस्य ते जर त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, मर्ज होऊ शकतात अशी स्पष्ट तरतूद पॅरा 4मध्ये आहे. आणि यामध्ये मूळ पक्ष आणि संसदीय पक्ष असे 2 घटक यामध्ये समावेश आहे. तर मूळ पक्षामध्ये सुद्धा 2 फूट पडली पाहिजे आणि हे फूट सिद्ध करता आली पाहिजे अशी ती लीगल पोझिशन आहे. आता पुढे कारण या मागचं शिवसेनेचं जे प्रकरण आहे किंवा NCPचं प्रकरण आहे ते सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजूनही लागलेला नाही आहे. कदाचित हे प्रकरणसुद्धा पुढे न्यायालयात जाण्याची शक्यता.